तर मवियामधील माढा आणि साताऱ्याचा उमेदवार लवकरच घोषित होणार आहे। माढामधनं मोहिते पाटील किंवा निंबाळकरांच्या घरातील उमेदवार तुतारीवरती लढणार आहे। दोन्ही घराण्यांना आपापसांमध्ये चर्चा करून निर्णय घेण्याचा शरद पवार यांनी सल्ला दिलेला आहे। मोहिते पाटील घराण्यामधनं धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत, तर रामराजे निंबाळकर घराण्यामधनं संजीवराजे निंबाळकर हे इच्छुक असल्याची माहिती आहे। साताऱ्यामधनं पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याचा शरद पवार यांचा विचार सुरू आहे। पृथ्वीराज चव्हाण तुतारीवरती लढण्यास तयार झाल्यास साताऱ्यामधनं उमेदवारी देणार। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेमध्ये शरद पवार यांनी याविषयीची माहिती दिली आहे। तर साई सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। साई, माढा आणि साताऱ्याबद्दल पवारांनी दिलेली ही महत्त्वाची माहिती म्हणून याकडे बघता येईल, कारण दोन्हीकडचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। नक्कीच गुरु, सातारा आणि माढा या दोन्ही ठिकाणचे उमेदवार 1 ते 2 दिवसात जाहीर करणार असल्याचं देखील शरद पवारांनी सांगितलं आहे। पुण्यामध्ये काल अनौपचारिक बैठक झाली, यामध्ये ही माहिती समोर आलेली आहे आणि साताऱ्यातील जागा आम्ही काँग्रेसला सोडणार नाही। या उलट पृथ्वीराज चव्हाणांनी देखील आमच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असं देखील पवार साहेबांनी सांगितलं आहे। आणि दुसरा सांगलीचा प्रश्न आहे, सांगलीच्या उमेदवारीबद्दल देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे। शिवसेनेने मित्र पक्षांना विचारत न घेता ही उमेदवारी जाहीर केलेली होती, मात्र आता यामध्ये बदल काय होईल असं वाटत नाही। आणि भिवंडीचाही विषय आहे की भिवंडीचा उमेदवार आम्ही इतरांशी चर्चा करून ठरवलेला आहे, अशी देखील अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेली माहिती समोर आलेली आहे। गुरु, धन्यवाद साई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।